घडामोडीत एका महत्त्वाच्या बातमीनं महायुतीच्या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरले ते देवेंद्र फडणवीस आणि लोकसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जोरदार मोर्चे बांधणी करून चित्रच बदलून टाकलं। सलग तिसऱ्यांदा भाजपला 100 पार करण्याचा पराक्रम करून देवेंद्र फडणवीस बाजीगर ठरले। देवेंद्र फडणवीस पुन्हा बाजीगर ठरले। 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी 100 नंबरी कामगिरी केली आहे। मात्र या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मोठं आव्हान होतं, कारण लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं महाराष्ट्रात तब्बल 30 जागा जिंकल्या होत्या। त्यामुळे सुमारे 165 मतदारसंघात महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज होता। दुसरीकडे मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजात नाराजी होती। मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर पुन्हा परिणामकारक ठरण्याचीही शक्यता होती। कपाशी आणि सोयाबीनचा भाव घसरला, त्यामुळे मराठवाडा विदर्भातला शेतकरी सरकारवर खुश नव्हता। ही सगळी प्रतिकूल परिस्थिती देवेंद्र फडणवीस यांच्या समोर होती, पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं विधानसभा निवडणुकीच्या आधी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरच विश्वास दाखवला। मैं श्री एकनाथ शिंदे जी, मेरे परम मित्र देवेंद्र फडणवीस जी, जागा वाटप ते प्रचार यंत्रणा राबवण्याचे सगळे अधिकार देवेंद्र फडणवीस यांना बहाल केले। देवेंद्र फडणवीस यांनीही महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेत त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण केला। राज्यभर प्रचाराचं नियोजन करून सरकारनं केलेली विकास कामं त्यांनी मतदारांसमोर मांडली आणि सगळ्यात मोठा विजय साकार केला। आणि निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेपुढे आम्ही नतमस्तक आहोत। याच्यापेक्षा जास्त आज या ठिकाणी काही बोलताच येत नाही। अक्षरशः साष्टांग दंडवत महाराष्ट्राच्या जनतेला, ज्या महाराष्ट्राच्या जनतेने हे प्रेम दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं की जो काही एक विषारी प्रचार सातत्याने झाला, त्या प्रचाराला महाराष्ट्राच्या जनतेने आपल्या कृतीतून उत्तर दिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून वोट जिहाद झाल्याचा मुद्दा सातत्यानं मांडण्यात येत होता। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपनंही बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है या घोषणा देऊन हिंदू मतांचं ध्रुवीकरण केलं। विधानसभा निवडणूक महायुतीनं धर्मयुद्धाप्रमाणे लढवली। वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही सरकार बदलून टाकू हे जर सांगत असतील तर तुम्हाला देखील मतांचं धर्मयुद्ध करावं लागेल। राज्यभरात यशस्वीपणे राबवलेली लाडकी बहीण योजना, राज्यात झालेली सर्वाधिक गुंतवणूक, अटल सेतू समृद्धी महामार्ग, कोस्टल रोड याचा फायदा सुद्धा महायुतीला झाला। विकासाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांची तयार झालेली प्रतिमा महायुतीच्या यशात महत्वाची ठरली। 200 पार मेजॉरिटी येईल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी दिसतंय आणि मला वाटतं संपूर्ण महाराष्ट्र मोदी साहेबांच्या मागे उभा राहिलाय। संपूर्ण महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मागे उभा राहिलाय आणि त्याच्यामुळे महायुतीला एक प्रचंड असं यश त्या ठिकाणी मिळतंय। राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर शिक्कामोर्तब केलं। भाजपनं या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात 2014च्या निवडणुकीत मिळवलेल्या 123 जागांचा विक्रम पण मोडला। भाजप आणि महायुतीनं विजयाचा नवा अध्याय लिहिलाय। अर्थात यामागे मेहनत होती ती देवेंद्र फडणवीस यांची। परिणामी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा बाजीगर ठरले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।